विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तर आज आपण क्लास 12th बायोलॉजी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर ॲनिमल या चॅप्टरमधील प्रेग्नेन्सी हा जो काही पॉईंट आहे याचा स्टडी करणार आहोत. तर सुरुवातीला आपण प्रेग्नेन्सी म्हणजे काय, व्हॉट इज प्रेग्नेन्सी किंवा त्याची डेफिनेशन काय आहे याचा स्टडी करणार आहोत. तर प्रेग्नेन्सी इज रेफर्स टू द पिरियड बिटवीन फर्टिलायझेशन ऑफ द एग्ज अप टू पार्च्युरेशन. म्हणजे ज्यावेळेस हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट फॉर्म होतात आणि त्याचं फ्युजन होतात त्यावेळेस डिप्लॉइड झायगोट तयार होतो, म्हणजे फर्टिलायझेशन होतात. त्यापासून ते डिलेव्हरी किंवा पार्च्युरेशनचा जो काही कालावधी असतो याच्यामधील जो काही कालावधी असतो तर त्यालाच प्रेग्नन्सी म्हटलं जातं किंवा त्यालाच जस्टेशन पिरियड देखील म्हटलं जातं. एक लक्षात ठेवा, द पिरियड्स बिटवीन द फर्टिलायझेशन ऑफ द एग्स अँड अप टू द पार्च्युरेशन. म्हणजे फर्टिलायझेशन आणि पार्च्युरेशनचा मधला जो काही पिरियड आहे त्याला आपण प्रेग्नेन्सी किंवा त्यालाच दुसरं एक नाव आहे त्याला जेस्टेशन्स असं म्हटलं जातं. इट इज द कंडिशन्स ऑफ कॅरिंग वन ऑर मोर एम्ब्रियोज इन द युटेरस. तर या कंडिशन्समध्ये काय केले जातात की एक किंवा दोन एम्ब्रियोज युटेरसमध्ये इम्प्लांट केले जातात आणि इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द जेस्टेशन. तर त्यालाच दुसरं नाव आहे जेस्टेशन्स असं म्हटलं जातं. अँड द ॲव्हरेज पिरियड ऑफ प्रेग्नेन्सी इन अ ह्युमन लास्ट फॉर 266 days from fertilization or 280 days counted from last menstruation cycle. तर याचा प्रेग्नन्सीचा जे काही पिरियड्स असतो हा टोटल लास्ट मेन्स्ट्रुअल सायकलपासून जर काउंट केला तर तो 280 डेजचा असतो आणि फर्टिलायझेशनपासून जर काउंट केला तर तो 266 डेजचा असतो. आणि द प्रेग्नन्सी पिरियड ऑफ अप्रॉक्सिमेटली 9 months is divided into 3 trimesters of 3 months each. तर हा जो काही प्रेग्नेन्सीचा पिरियड आहे हा 3 ट्रायमिस्टरमध्ये डिवायडेशन्स केला आहे आणि प्रत्येक जे काही ट्रायमिस्टर्स असतात हे 3 महिन्याचे असतात. ओके, तर आता जे काही डिफरंट ट्रायमिस्टर्स आहेत तर त्या ट्रायमिस्टरचा स्टडी आपण 1 by 1 करणार आहोत. तर त्यापैकी पहिला जो काही ट्रायमिस्टर्स आहे फर्स्ट ट्रायमिस्टर फ्रॉम फर्टिलायझेशन टू 12 weeks. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यापासून 12व्या आठवड्यापर्यंत जो काही कालावधी असतो त्याला फर्स्ट ट्रायमिस्टर्स असं म्हटलं जातं. इट इज द टाईम ऑफ मोस्ट रॅडिकल चेंजेस इन अ मदर अँड एम्ब्रियो. तर हा जो काही फर्स्ट ट्रायमिस्टरचा पिरियड्स असतो तर याच्यामध्ये काय होतात की मदर अँड जे काही एम्ब्रियो असतात यामध्ये काय होतं की बऱ्याचशा प्रमाणामध्ये काय होतं चेंजेस होत असतात आणि द एम्ब्रियो रिसीव न्यूट्रिएंट इन द फर्स्ट 2 to 4 week डायरेक्टली फ्रॉम द एंडोमेट्रियम. कारण एकदा आपण पाठीमागं पाहिलं क्लिवेज झाल्याच्यानंतर ब्लास्टुलेशन होतात, ब्लास्टुलेशनच्या नंतर गॅस्ट्रुलेशन होत असतानाच तो किंवा इम्प्लांटेशन आणि गॅस्ट्रुलेशन. म्हणजे ब्लास्टुलेशन आणि इम्प्लांटेशन ही जी काही प्रोसेस असते किंवा जी काही गॅस्ट्रुल असते ही काय प्रोसेस काय होतात की थोडी सायमल्टेनियसली असते. कारण ज्यावेळेस हा एम्ब्रियो किंवा ब्लास्टोसिस युटेरसमध्ये एंडोमेट्रियममध्ये कम्प्लिटली बरीड होतो त्यावेळेस तो 2 to 4 weeks पर्यंत काय करत असतो की त्या एंडोमेट्रियमपासून काय करत असतो की न्यूट्रिएंट रिसीव्ह करण्याचं काम करत असतात. इट इज द मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस अँड द डेव्हलपमेंट ऑफ बॉडी ऑर्गन. तर हा जो काय फर्स्ट ट्रायमिस्टरचा पिरियड्स असतो तर यामध्ये काय होत असतात की ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे त्यामध्ये काय होतात की जो काही एम्ब्रिओ किंवा 3 जर्म्स लेअर फॉर्म झालेले असतात तर या 3 जर्म्स लेअरपासून डिफरंट बॉडी ऑर्गन्स डेव्हलपमेंट होत असतात. अँड बाय द एंड ऑफ 8 weeks द मेजर स्ट्रक्चर फाउंड इन द अडल्ट आर फॉर्म इन द एम्ब्रिओ इन अ रुडिमेंटरी फॉर्म. तर आफ्टर द 8 weeks म्हणजे 8 आठवडे कंप्लीट होईपर्यंत जवळपास सर्व बॉडी ऑर्गन्स काय होत असतात की डेव्हलपमेंट होत असतात. अँड द एम्ब्रिओ इज नाऊ कॉल्ड फीटस. तर ज्यावेळेस कम्प्लिटली बॉडी पार्ट डेव्हलपमेंट होत असतात त्यावेळेस त्याला एम्ब्रिओच्या ऐवजी फीटस असं म्हटलं जातं. म्हणजे अप टू द ऑर्गन फॉर्मेशन आपण त्याला एम्ब्रिओ असं म्हटलं जातं. ओके, तर इट इज अबाउट 3 centimeter लॉंग्स. तर याची जी काही साईज आहे ती 3 centimeter लॉंग असते. आर्म्स, हँड्स, फिंगर्स, फीट
टोज आर फॉर्म, म्हणजे यानंतर यामध्ये काय होतात की त्याचे आर्म्स असतील, फिंगर्स असतील, हँड असतील, फीट, टोज एटसेट्रा काय होतात की फॉर्म होतात. फिटस कॅन ओपन अँड क्लोज माउथ अँड फिस्ट, म्हणजे हे जे काही असणारे फिटस असतात हे कसे असतात की ओपन अँड क्लोज माउथ अँड फिस्ट. आणि CNS इज अ फुली फॉर्म वर्किंग ऑफ एक्सक्रेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टम बिगिन. तर या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये काय होतं, जे काही सेंट्रल नर्वस सिस्टम्स असतात ती काय होतं की फुली फॉर्म होत असते आणि आपली जी काही एक्सक्रेटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टम्स असते ती देखील काय होत असते की फॉर्म होत असते किंवा स्टार्ट होत असते. आणि मुवमेंट ऑफ फिटस बिगिन बट मदर कॅन नॉट फील इट. तर यामध्ये एक जे काही फिटसची ग्रोथ होत असते, म्हणजे फिटसची ग्रोथ होतात आणि त्याची मुवमेंट देखील होत असते, परंतु ही जी काही मुवमेंट असते ही मुवमेंट्स मदर कॅन नॉट बी फील. आणि हार्ट बीट कॅन बी हर्ड फ्रॉम 6th वीक. आणि ॲक्च्युअल प्रेग्नेन्सीमध्ये 6व्या आठवड्यापासूनच काय होतात की जे काही हार्ट बीट असतात फिटसचे ते काय होत असतात की ऐकू येत असतात. आणि प्रोजेस्टेरॉन लेवल बिकम हाय अँड मेन्स्ट्रुअल सायकल इज सस्पेंडेड टिल द एंड ऑफ प्रेग्नेन्सी. कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की प्रोजेस्टेरॉन जे असतो त्यालाच काय म्हटलं तर इट इज ऑल्सो कॉल्ड एज द प्रेग्नेन्सी हार्मोन्स असं म्हटलं जातं. म्हणजे जोपर्यंत प्लासेंटा फॉर्म होत नाही तोपर्यंत जे काही असणारे एंडोमेट्रियम्स असो किंवा जे काही डिफरंट ओव्हरी असो ते काय करत असतात की प्रोजेस्टेरॉन हार्मोन त्या ठिकाणी सिक्रेट करत असतात. परंतु एकदा का प्लासेंटा फॉर्म झाल्याच्या नंतर तर प्लासेंटा काय करत असतात की प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट करत असतात. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं असंच की जे काही प्रोजेस्टेरॉन्स असतात त्यालाच प्रेग्नेन्सी हार्मोन्स असं म्हटलं जातं, कारण बिकॉज इट कंट्रोल द प्रेग्नेन्सी. म्हणजे ज्यावेळेस प्रोजेस्टेरॉनची लेवल ही काय होते हाय होते तर त्यावेळेस काय होतात की मेन्स्ट्रुअल सायकल ॲबसेंट असतात, म्हणजे तोपर्यंत ती काय असते टेम्पररीली अरेस्टेड असते. आणि ॲट द एंड ऑफ फर्स्ट ट्रायमिस्टर फिटस इज अबाउट 7 to 10 सेंटीमीटर लॉंग. म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टरच्या शेवटी जो काही असणारा फिटस असतो त्याची साईज काय होती की 7 to 10 सेंटीमीटरपर्यंत लॉंग होत असते. मीनव्हाईल द मदर्स बॉडी ऑल्सो अंडरगोज द रॅपिड चेंजेस. तर आत्तापर्यंत आपण पाहिले की जे काही असणारा एम्ब्रिओज किंवा जे काही फिटस असतात त्याच्यामध्ये कोणकोणते चेंजेस होतात ते आपण पाहिलं. तर आता मदरमध्ये देखील कशा प्रकारे चेंजेस होतात ते आपण पाहणार आहोत. हाय लेवल्स ऑफ प्रोजेस्टेरॉन इनिशिएट चेंजेस इन हर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. कारण प्रोजेस्टेरॉन हा प्रेग्नेन्सी हार्मोन असल्यामुळे तो ज्यावेळेस इन्क्रीज होतो त्यावेळेस जे काही फिमेल्समध्ये असणारे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असतात त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस होत असतात. द मॅटर्नल पार्ट ऑफ द प्लासेंटा ग्रोज, द युटेरस बिकम लार्जर आणि इन धिस पिरियड द मदर एक्सपिरियन्सेस मॉर्निंग सिकनेस, नॉसी, ओमेटिंग, मूड स्विंग एटसेट्रा. तर यामध्ये जर आपण पाहिलं की मॅटर्नल पार्ट जो काही असतो प्लासेंटा तो काय होत असतो की या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये फॉर्म होत असतो. त्याच्यामुळे युटेरसची जी काही साईज असते ती काय होत असते की लार्जर होत असते. आणि याच्यामुळे जे काही मदर्स असतात त्यामध्ये काय होतात की मॉर्निंग सिकनेस आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये ओमेटिंग, मूड स्विंग एटसेट्रा आहे. ओके, यानंतर सेकंड ट्रायमिस्टर जो आहे त्याचा पिरियड दिलेला आहे पहा फ्रॉम 13 वीक टू 26th वीक. म्हणजे 13 आठवड्यापासून ते 26 आठवड्यापर्यंतचा जो काही कालावधी असतो त्यालाच काय म्हटलं जातं की सेकंड ट्रायमिस्टर असं म्हटलं जातं. आणि इट इज द पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ ऑफ फिटस. तर हा अगदी फिटसची जी काही ग्रोथ आहे ही कशी होत असते की रॅपिड होत असते. आणि द युटेरस ग्रो इनफ फॉर द प्रेग्नेन्सी टू बिकम ॲबियस. तर यामध्ये जी काही फिटस किंवा जे काही ग्रोथ असते ही तर फास्ट होते, परंतु युटेरस ग्रोज इनफ फॉर द प्रेग्नेन्सी. म्हणजे प्रेग्नेन्सीसाठी जेवढा आवश्यक आहे तेवढा युटेरस काय होतात की यामध्ये ग्रोथ होत असतो. आणि द फिटस इज अ व्हेरी ॲक्टिव्ह अँड ग्रोज टू अबाउट 30 सेंटीमीटर. तर आपण लास्ट पाहिलं होतं की फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये काय होतात की 7 to 10 सेंटीमीटर एवढी साईज त्याची इन्क्रीज होत असते, परंतु सेकंड ट्रायमिस्टरमध्ये ही साईज काय होते 30 सेंटीमीटर होत असते. आणि डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बिगिन, हार्मोन लेवल स्टॅबिलाइज ॲज SCG डिक्लाइन, द कॉर्पस लुटियम डिटोरिएट्स regress and the placenta completely takes over the progesterone which maintain the pregnancy. जर आपण पाहायला गेलो तर या सेकंड ट्रायमिस्टरमध्ये
काय होतात की ब्रेन काय होतात की डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होत असते आणि जो काही SCG हार्मोन्स आहेत तो काय होतो डिक्लीन होतो, म्हणजे हार्मोन लेवल जी असते ती डिक्रीज होते, कारण कॉर्पस ल्युटियम जो असतो तो काय होत असतो की रिग्रेस होत असतो आणि या ठिकाणी प्लासेंटा जो असतो प्लासेंटा कम्प्लिटली डेव्हलपमेंट होत असतो आणि दे टेक ओव्हर द प्रोडक्शन्स ऑफ प्रोजेस्टेरॉन. म्हणजे या ठिकाणी SCG स्टॉप झाल्यामुळे प्रोजेस्टेरॉन जे काही सिक्रेट करण्याचं काम असतात ते काम प्लासेंटा घेत असतात आणि हा जो काही हार्मोन असतो प्रोजेस्टेरॉन इट मेंटेन द प्रेग्नन्सी. The ultrasonic sonography at 18 to 20 weeks show baby's growth and position. From this estimated due date of delivery can be established. जर 18 to 20 वीक्समध्ये जर अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी जर केली तर अशा वेळेस त्या जे काही बेबीज किंवा जे काही फिटस असतात त्याची ग्रोथ आणि त्याचं पोझिशन कसं आहे हे डिटेक्ट होऊ शकतात आणि यामुळे काय होतं की ॲक्च्युअल जे काही डिलिव्हरी डेट्स असतात ती इस्टिमेट केली जाऊ शकते. द बेबीज मुवमेंट कॅन बी इझिली felt by the mother. Head has hair, eyebrows and eyelashes appear. Pinnae are distinct. The baby reaches half the size of the newborn. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर जे काही मुवमेंट्स असते बेबीची हे फेल्ड बाय द मदर बी असतात ते, तर त्याच्यामध्ये काय असतात की हेअर प्रेझेंट असतात, आयब्रोज क्लिअर कट दिसतात, आय लॅशेस क्लिअर्स असतात, पायने डिस्टिंक्ट एटसेट्रा आणि त्याची साईज जी असते म्हणजे त्याची फुल साईजच्या जवळपास हाफ साईज काय होते की सेकंड ट्रायमिस्टर एंड होईपर्यंत कंप्लीट झालेली असते. यानंतर आपला थर्ड जो काही ट्रायमिस्टर्स आहे, थर्ड किंवा त्याला फायनल ट्रायमिस्टर्स असं म्हटलं जातं, फ्रॉम 27th वीक टिल द पार्च्युरेशन. म्हणजे 27 आठवड्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंतचा जो काही कालावधी असतो त्याला थर्ड किंवा त्याला फायनल ट्रायमिस्टर्स असं म्हटलं जातं. आणि द फिटस ग्रोज टू अबाउट 3 to 4 kg इन अ वेट अँड 50 सेंटीमीटर इन अ लेंथ. तर फिटसची जी काही वेट असतात ते 3 to 4 kg असतात आणि याची लेंथ असते 50 सेंटीमीटर. तर आपण पाठीमागं पाहिलं की सेकंड ट्रायमिस्टरमध्ये काय होतात की 30 सेंटीमीटरपर्यंतची ग्रोथ होत असते, परंतु थर्ड किंवा फायनल ट्रायमिस्टरमध्ये याची लेंथ असते 50 सेंटीमीटर. आईज आर ओपन, देअर इज अ गेन इन अ बॉडी वेट. तर याची जे काही बेबी असतात किंवा जे काही फिटस असतात तर त्या फिटसचे जे काही आईज किंवा डोळे असतात ते ओपन्स असतात आणि ॲज द फिटस ग्रोज द युटेरस एक्सपांड अराउंड इट and the mother's abdominal organs become compressed and displaced, leading to frequent urination, digestive blockages and strain in the back muscles. आपण जर पाहायला गेलो तर हे जो काही एम्ब्रिओ किंवा हा जो काही फिटस किंवा हा जे काही बेबी असतात याची ग्रोथ ही 50 सेंटीमीटर किंवा त्याचं वेट इन्क्रीज झाल्यामुळे जे काही मदरचे ॲब्डोमिनल ऑर्गन्स असतात, जी लक्षात आलं तुमच्या की जे काही असणारे ॲब्डोमिनल ऑर्गन्स असतात हे ऑर्गन्स काय होत असतात की कॉम्प्रेक्स होत असतात किंवा ते डिस्प्लेस होत असतात. मग त्याच्यामुळे काय होत असतात की या मदर्समध्ये फ्रिक्वेंटली युरिनेशन किंवा जे काही डायजेस्टिव्ह ब्लॉकेजेस असतात किंवा स्ट्रेन इन अ बॅक मसल म्हणजे जे काही पाठीचे किंवा बॅक मसल्स असतात त्याच्यावरती पण काय होत असतो ताण होत असतो. आणि ॲट द एंड ऑफ थर्ड ट्रायमिस्टर द फिटस बिकम फुल्ली डेव्हलप अँड रेडी फॉर द पार्च्युरेशन. म्हणजे ॲट द एंड ऑफ थर्ड ट्रायमिस्टर म्हणजे थर्ड ट्रायमिस्टर कंप्लीट झाल्याच्या नंतर जो काही फिटस किंवा बेबीज असतात त्याची ग्रोथ कंप्लिटली होते. नाऊ इट इज रेडी फॉर द पार्च्युरेशन्स. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि जर काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. ओके, थँक्यू.